इचलकरंजी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वादांग निर्माण झाला आहे। शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील जॅकवेलची पाहणी करत विरोधी गट नेते उदयसिंग पाटील यांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर या प्रकरणाला वेग आला आहे। या भेटीनंतर माय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेत महापालिकेच्या सत्ताधारी गटानेही तात्काळ घटनास्थळी धाव घेत आपली बाजू मांडली। शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील जॅकवेलवर भेट देत प्रसार माध्यमांशी बोलताना महापौर उदय धातुंडे यांनी विरोधकांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला। ते म्हणाले की विरोधक मुद्दाम येथे येऊन संभ्रम निर्माण करत आहेत आणि सभागृहात चुकीची माहिती पसरवत आहेत। नागरिकांची कामे करण्याऐवजी नगरसेवकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। जॅकवेलवरील सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की एकूण 4 पंपांपैकी सध्या 2 पंप कार्यरत आहेत। त्यापैकी एक पंप सुरू असतो तर दुसरा स्टँड बाय म्हणून ठेवण्यात आला आहे। त्यामुळे पाणी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला। या व्यतिरिक्त महापौरांनी शहराला उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार नाही अशी खात्री त्यांनी व्यक्त केली। नदीतील पाणी पातळी कमी झाली तरी इचलकरंजीकरांना पाणी कमी पडणार नाही अशी योजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। सध्या सुरू असलेल्या पाईपलाईनचे उर्वरित काम 1.5 महिन्यात पूर्ण होईल। सध्या 2.5 MLD पाणी मिळत असून काम पूर्ण झाल्यानंतर हेच प्रमाण 45 MLD पर्यंत वाढणार आहे। त्यामुळे भविष्यात दररोज किंवा एक दिवस आड पाणी पुरवठा शक्य होईल असेही त्यांनी स्पष्ट केले। नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, गट नेते विठ्ठल चोपडे उपस्थित होते। दरम्यान महापौरांच्या या वक्तव्याला गट नेते उदयसिंग पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। त्यांनी सांगितले की आम्ही दिलेली भेट ही नागरिकांच्या हितासाठीच होती आणि त्यात कोणतीही दिशाभूल नव्हती। कृष्णा नदीतून 22 ते 24 MLD आणि पंचगंगा नदीतून 14 MLD असे एकूण जवळपास 38 MLD पाणी उपसले जात असताना शहराला केवळ 7-8 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा का होतो असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। उदयसिंग पाटील पुढे म्हणाले की शहरात नियमित किंवा एक दिवस आड पाणी पुरवठा व्हावा ही मागणी करणे हा त्यांचा अधिकार आहे। त्यासाठी 5 मार्च 2026 रोजी 16 नगरसेवकांच्या सह्या घेऊन विशेष सभेची मागणी केली होती। मात्र आजपर्यंत ती सभा घेण्यात आलेली नाही। यामागे कोणाचा दबाव आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नापासून पळ काढू नये आणि सभागृहात सविस्तर चर्चा करून समाधानकारक उत्तरे द्यावीत अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान उदयसिंग पाटील यांनी पाणी योजनेकरिता महापालिकेवर शिवशाहू आघाडीचे नगरसेविका आपल्या भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांना घेऊन महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला। यावेळी गट नेते शिवाजी पाटील, नगरसेवक सुनील तेलनाडे, नंदकुमार पाटील, राजूदादा आर्गे, नागेश शेजाळे उपस्थित होते। एकूणच पाणी पुरवठ्यासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले असून याचा थेट परिणाम नागरिकांवर होत आहे। आगामी काळात या प्रश्नावर ठोस तोडगा निघतो का याकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे। कालच आम्ही शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने मजरेवाडी जॅकवेलला भेट दिली। मी व माझ्यासह प्रमुख नगरसेवक उपस्थित होतो। तिथली परिस्थिती आम्ही डोळ्याने त्या ठिकाणी काल बघितलेली आहे। म्हणून आज सत्ताधारी पक्षातले महापौर, उपमहापौर साहेब ही सगळ्या मान्यवरांनी तिथं जाऊन भेट दिली। महापौर बोलता बोलता असे बोलले, मी आता त्यांची बाईट ऐकली की 22 ते 24 MLD पाणी कृष्णेतनं उपसत होईल, 14 MLD पाणी पंचगंगेचं उपसते आहे। मग हे जवळजवळ 38-40 MLD पाणी जाते कुठं, हे पाणी मुरतंय कुठं? जर 40 MLD पाणी आपण जर पंचगंगेतून आणि कृष्णेतून उपसत असेल तर इचलकरंजी शहरामध्ये आज 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, 8 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे। ह्याला जबाबदार कोण? मग आम्ही हा प्रश्न विचारायचा का नाही? इचलकरंजी शहराला पाण्यापासून वंचित का ठेवला आहे? इचलकरंजी शहरात दररोज किंवा एक दिवस आड नियमित पाणी पुरवठा व्हावा हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आमचा आहे। मग आम्ही हे नागरिकांच्यासाठीच केलंय, नागरिकांच्यासाठीच हे केलेलं काम आहे। मग यामध्ये आम्ही कुठे जनतेची दिशाभूल केली आहे? नेमकं महापौर साहेबांना यातून काय सुचवायचं आहे हे देखील मला या ठिकाणी पडलेला
प्रश्न आहे. दिनांक 5/3/2026 रोजी या ठिकाणी मी पाणी पुरवठा या विषयावर, सुळकूट पाणी पुरवठा योजनेवर काय झाले, या योजनेच्या पुढे या विषयावर अशा सविस्तर विषयावर चर्चा करण्यासाठी त्या दिवशी मी एक पत्र या ठिकाणी कायदेशीरपणानं दिलेलं आहे. 16 नगरसेवकांच्या सह्या लागतात. मी 17 नगरसेवकांच्या सह्या दिलेल्या आहेत. 4 स्टँडिंगचे सदस्य आहेत. या सगळ्यांच्या सह्या घेऊन आम्ही पाणी पुरवठ्यासाठी विशेष सभा घ्यावी म्हणून महापौरांच्याकडे या ठिकाणी मागणी केली. विशेष सभा ते आज देखील या ठिकाणी 1.5-2 महिने झाले घ्यायला तयार नाही. कोणाचा दबाव आहे, कोणाच्या दबावाखाली ते काम करत आहेत, ते विशेष सभा या ठिकाणी का घेत नाही, ही खरी जनतेची दिशाभूल या ठिकाणी महापौर साहेबांच्याकडनं सुरू आहे असं या ठिकाणी मला दिसतंय. त्यांना खरंच इचलकरंजी शहराला नियमित पाणी पुरवठा करायचा असेल तर सभागृहामध्ये विशेष सभा पाणी पुरवठा या विषयासाठी घ्यावी. आम्ही त्यांना प्रश्न विचारू, त्यांनी त्याचं आमचं समाधानकारक उत्तर देऊ देत अशी या ठिकाणी आमची शिवशाहू विकास आघाडीच्या सगळ्यात सन्माननीय नगरसेवक आणि तमाम इचलकरंजी वासियांची भावना आहे.